नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला जाई, जुई आणि सायली याची माहिती सांगणार आहे. ते एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही जाई, जुई आणि सायली यांच्यामध्ये काय फरक आहे ते सांगून द्या म्हणून. तर मी काल हे कटिंग आणलेली आहे एका ठिकाणावरून आणि ही सायलीची कटिंग आहे. तर याची पानं पहा तुम्ही कशी आहेत, म्हणजे तुम्हाला ओळखण्यासाठी खूण मिळेल. हे पहा, बेलाचे पानं पण असेच असतात, त्याचप्रमाणे हे पानं आहेत आणि याला कळ्या पण आहेत. आणि हे त्याचं फूल आहे. हे असं फूल जरासं मोठं आहे. तर हे तुम्हाला कुणाच्या बिल्डिंगच्या बाहेर कंपाऊंड वॉलमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. आणि याला पण खूप कळ्या येतात आणि फुलं पण येतात. तर मी हे काल तोडून आणलेलं आहे आणि दाखवण्यासाठीच आणलेलं आहे. आणि हे असे फुलं आहेत, सुगंधित फुलं आहेत. आणि जुईपेक्षा याचं फूल जरा मोठं आहे. तर हे जुईचं फूल आहे आणि त्याची मी कटिंग दाखवते थोडीशी. आत्ताच मी घेतले तोडून, कारण बरेच फुलं आहेत. तर हे जुई आहे आणि याला असे पानं असतात आणि हे असं छोटंसं फूल असतं हे. आणि ही जाईचे पानं आहेत. हे असे पासून खूप लवकर उगवतात हे रोपं. आणि हे जाईचं फूल आहे. तर याला सुद्धा सुगंध असतो. 5 पाकळ्या आहेत याच्यामध्ये पण. चला, मी तुम्हाला आता मोठे झाडं दाखवते. आता हे फुलं उमलत आहेत, अजून उमललेले नाही आहेत पूर्ण. सुगंध खूप असतो यांना. भरपूर प्रमाणात कळ्या येत राहतात. एक फूल गळून गेलं की तिथेच कळ्या येतात, पुन्हा पुन्हा कळ्या येतात आणि पुन्हा पुन्हा फुलं येतात आणि गुच्छानी फुलं येतात याची. आणि ही आहे जाई. ही कळी आहे, ही जाईची कळी आहे. ही एक उमलते, आता उमलणार आहे ती. ही एक कळी आहे. व्हाईट कलरची फुलं असतात आणि ते पण खूप सुगंधित असतात. तर बरेचसे फुलं खाली पडून जातात नंतर काढले नाही तर. मी काढत पण नाही, मला झाडावरती फुलं पाहायलाच आवडतात. भले ती 1 दिवस असू नाही तर 2 दिवस असू, पण मला फुलं तोडायला अजिबात आवडत नाही. तर आज गार्डनमध्ये भरपूर अशी फुलं पण उमललेली आहेत. तर जाई, जुई आणि सायली यामधील तुम्हाला आता मी फरक दाखवलेला आहे. पानं कशी असतात. तर ही जाईची पानं आहेत, हे पहा. आणि इथे नवीन मुळं फुटतात. असंच त्याला गोल गुंडाळायचं, पानं काढायची आणि जमिनीमध्ये लावून टाकायचं. तिथे मुळे फुटतात आणि झाडं तयार होतात. कटिंगपासूनच उगवलं जातं हे. बस मला खूप दिवस लागले. जाई, जुई याच्यामध्ये फरक काय आहे तेच मला माहीत नव्हतं. आता अनुभवच इतका झालेला आहे की डोळे झाकून पण मला ते झाडं ओळखता येतात. आणि नवीन नवीन जेव्हा मी हे गार्डनिंगच्या याच्यामध्ये आले, मला झाडांची आवड आहे आणि माहिती आहे. म्हणजे जाई, जुई वेगळे असतात, पण मला फरक नव्हता कळत, कारण त्यावेळेस माझ्याकडे ती रोपं पण नव्हती ना. आणि तर ह्याचं खूप मोठं झाड होतं, म्हणजे जिथे मी पाहिलं तिथे खूप मोठं झाड होतं. उगवण्याची पण सोपी पद्धत आहे. हे जर तुम्ही फक्त कोरपडीच्या घरामध्ये चिक असतो त्याच्यामध्ये बुडवायचं, ताज्या कोरपडीच्या चिकामध्ये, आणि लावायचं, लगेच फुटतं. पाऊस चालूच आहे जरा जरा. आता मी लावून पण घेणार आहे लगेच. आणि आज गार्डनमध्ये काय काय फुलं उमललेली आहेत ते सुद्धा पाहूयात आपण. आम्ही ॲडेनियमची ही कुंडी बदललेली आहे. एक 8 दिवस झाले असतील ना बदलल्यानंतर. आणि ह्याला पहा किती कळ्या आणि फुलं आलेली आहेत. तर व्हिडिओ पण आहे मी शूट केलेला, मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि हे बियांपासूनच उगवलेले आहेत रोपं. हे पहा, याची कटिंग केली तरी पण ते रोपं तयार होतात कटिंगपासून पण. आणि याला पाणी वगैरे अजिबात द्यायची गरज नसते, आपोआप ते येत राहतं, सुकत वगैरे नाही आहे. तर आज पुन्हा हे फुल उमललेलं आहे आणि एकटंच फुल आहे. कलर पहा किती सुंदर आलेला आहे. वाव, काय कलर आलेला आहे याला. माझं तर भानच हरपून जाते ह्याला पाहून. मी कॅमेऱ्यामध्ये पाहू शकत नाही, असं डायरेक्ट डोळ्यांनी पाहते मी.
खूप सुंदर, खूप सुंदर. हे पहा, हे मी नर्सरीतूनच आणलं होतं, पण खूप वर्ष झाले ते जगते. मला असं वाटत होतं की ते मरते का, जगते. पण ते खूप छोटं कटिंग करून ठेवलं होतं त्याला, पण ते व्यवस्थित झालं परत. आणि हे लाजाळूचे पण फुलं पहा, त्याच कलरचे आले. 8 दिवसापूर्वी गुलाबाची कुंडी बदललेली आहे आणि ठीक आहे, खराब वगैरे झालेलं नाहीये. आणि 8 दिवसापूर्वीच आम्ही ह्या टबमध्ये वांग्याचं रोप, टोमॅटोचं रोप, मिरचीचं रोप लावलेलं आहे. मध्येच पालक पण टाकलेली आहे. एक टोमॅटो पण आलेला आहे छान कलरचा. एक टोमॅटो सुद्धा आलेला आहे, छान कलर आहे. याच्यामध्ये फक्त कचरा जिरवलेला आहे याच्यामध्ये, आणि टब भरलेला आहे. खूप दिवस त्याच्यामध्ये कचरा ठेवला होता मी भरून, किचनमधील कचरा, आणि त्याच्यामध्ये थोडीशी माती टाकून हे लावलेलं आहे. आणि आज पहिल्यांदाच हे कॉस्मॉसचं फूल उमललेलं आहे. मला असं वाटलं भुईमुगालाच फुलं आलेत, मग मी नंतर जवळ जाऊन पाहिलं तर कॉस्मॉसचं फुल उमललेलं आहे. झेंडूला पण खूप फुलं चांगली आलेली आहेत. टेनियमला सुद्धा खूप छान फुलं आणि कळ्या आलेल्या आहेत. आणि सुंदर गुलाब आज उमललेला आहे. तर हा कागडा आहे आणि याला फुलं नाही आहेत, पण याचे पण फुलं कुंद्यासारखेच आहेत. आता याला नवीन पानं वगैरे येतील. आणि हे एक सुंदर असं गुलाब आज उमललेलं आहे. उमलत आहे, अजून पूर्ण उमललेलं नाही आहे, पण खूप छान कलर आहे आणि सारखं पाहत राहावं असं वाटतं. त्याच्यावरून नजरच बाजूला करूशी वाटत नाही आहे, इतका सुंदर कलर आहे. फोनमध्ये वेगळा दिसतो पण प्रत्यक्षात वेगळाच दिसतो. मला खूप आवडले हे झाड माझं. हे मी नर्सरीतून आणलं होतं आणि त्याला सुद्धा आणून 2 वर्ष तरी झालेली असतील. हे बोरीचं बी लावलं होतं मी, त्याची बोर केवढी झालेली आहे पहा, झाड झाले त्याचं. आणि हे पहा, रानजाई म्हणून ह्या वेलीचं नाव आहे. मला पण माहित नाहीये, रानजाईच म्हणतात, पण मला असं वाटतं. किती सुंदर फुलं आहेत पहा, आणि खूप छान सुगंध आहे. आता इथे वेल होता मोठा, पण तो खराब झाला म्हणून त्याला कट केला मी. खालून फुटवा फुटून नंतर असे फुलं आलेले आहेत, पण खूप छान सुगंध आहे याचा सुद्धा, आणि दिसायला सुद्धा किती छान आहेत हे फुलं. बोगनवेलीची सुद्धा सुंदर फुलं आहेत. याच्यामध्ये पिंपळाचं झाड आलेलं आहे आणि मी त्याच्यामध्येच ठेवलेलं आहे. नंतर मी काय केलं, इथे कट मारलेलं आहे आणि त्याची जी वरची फांदी होती ती याच्यामध्ये लावलेली आहे. आणि मला असं वाटलं नव्हतं की असं कटिंग पण उगवते याची. किती सोप्या पद्धतीने ही कटिंग उगवलेली आहे. तुम्ही सुद्धा लावू शकता. आणि हे मोठे झाडं बॉन्साय म्हणून आपण घरामध्ये पण ठेवू शकतो किंवा अंगणामध्ये ठेवू शकतो. आणि हे मोठ्या पानांचे झाडं असतात वडाचे वगैरे, त्यांच्यामधून ऑक्सिजनची मात्रा भरपूर प्रमाणात असते त्यांच्याकडे, म्हणून तर झाडाखाली गेल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं, कारण ते झाडं ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि म्हणून वातावरण पण छान राहतं. आणि त्यासाठी आपण आपल्या कुंडीमध्ये अशी झाडं लावले तर आपल्याला सुद्धा छान वाटतं, एक नैसर्गिकरित्या फ्रेश वाटतं. आणि आपण जेव्हा सकाळी सकाळी येतो आपल्या गार्डनमध्ये किंवा बागेमध्ये, तर आपल्याला ते बाग पाहून पण आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळून जातो. तर हे पिंपळाचं झाड आता याच्यामध्ये पण आलेलं आहे आणि हे एक आहे. माझ्याकडे आता 2 झाडं झालेली आहेत. तर पुन्हा अजून मोठं झाल्यानंतर पुन्हा आपण पाहूयात की किती मोठं झालेलं आहे ते. आणि आता मी काय करणार आहे हे तुम्हाला लावून दाखवते मी, ही सायलीची कटिंग. आता मी काय केलेलं आहे, कोरपडीचा छोटासा तुकडा आणलेला आहे आणि हे पहा असं केलेलं आहे. आता इथूनच मुळ्या सुटतात ह्या खाली, इथूनच, म्हणून तिथपर्यंत आपण ते लावायचं असं.
तर या कुंडीमधील माती सेट झालेली आहे म्हणून मी त्याच्यामध्येच लावत आहे. झालं. खूप सोप्या पद्धतीने अशी जाईची, जुईची, मोगऱ्याची पण अशीच कटिंग लावू शकता तुम्ही. ही एक लावू. पानांचा आकार आणि कलर थोडा लक्षात ठेवला की तुम्हाला झाडं ओळखण्यासाठी अजिबात काही त्रास होणार नाही. झालं. तशाच पद्धतीने मी हे लावलेले आहेत. हे पहा, या 3 कटिंग लावलेले आहेत. फक्त कोरपडीचा चिक असतो, तो ताज्या कोरपडीचा चिक घेते आणि लावते आणि तसंच ते उगवतं. मी गुलाबाचं पण तशीच कटिंग लावते, कोणत्याही झाडाची मी तशीच कटिंग लावते. तुम्ही सुद्धा लावू शकता. तर हा फरक आहे जाई, जुई आणि सायलीमधील. पानांमध्ये, फुलांमध्ये आणि रंगामध्ये सुद्धा थोडा थोडा फरक आहे. हे पहा, ही सायली, ही जुई आणि ही जाई. आणि फुलांमध्ये पण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.